2 कप गव्हाचं पीठ घेणार आहे, 1 कप पिठी साखर, अर्धा कप बारीक रवा, सुखं किसलेलं खोबरं आवडीप्रमाणे, 2 चमचे तीळ, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा खसखस, अर्धा चमचा वेलची पावडर, चवीसाठी मीठ, पाव चमचा खायचा सोडा। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। 2 चमचे गाईचं तूप। आता हे तूप पिठाला लावून घेऊ। आता यात थोडं थोडं दूध टाकून घट्टसर पीठ भिजवून घेऊ। आता पीठ भिजून झालेलं आहे। आता याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। आता शंकरपाळ्या लाटून घेऊ। तर त्याची थिकनेस एवढी घेतलेली आहे मी, आणि तुम्ही पाहिजे त्या आकारात बनवू शकता। आता कमी गॅसवर तळून घ्यायचे आहे।